तर मित्रांनो, भूमी आणि अक्का आकाशला बघण्यासाठी बाहेर आलेले असतात. अक्का म्हणते की काय रे दत्तू, आकाश कुठे? तर दत्तू म्हणतो की हा बघा तिकडे. आकाशने जिलेबीचा ठेला मांडलेला असतो आणि डोक्याला स्कार्फ देखील बांधलेलं असतं. ते बघून भूमी मात्र खूप खुश झालेली असते आणि भूमीला आकाशचं खूप कौतुक वाटत असतं. तर आभीला इकडे गोवर्धन चाळीमध्ये जायचं असतं आणि रस्ता हा अडवलेला असतो. त्यामुळे तो त्या माणसाला विचारतो की हा रस्ता का अडवलाय आणि मला तिकडे गोवर्धन चाळीमध्ये जायचंय. तर तो माणूस सांगतो की गोवर्धन चाळीमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरसेविका येणार आहे आणि झेंडावंदन देखील आहे. त्यामुळे आम्ही हा रस्ता अडवलाय. तुम्ही आता इथून पायी जाऊ शकतात. त्यामुळे आभी आता त्याची गाडी तिथेच लावतो आणि तिथून पुढे पायी येतो. आकाश विचारतो की सायकल आणि मी कसा दिसतोय? त्यावर भूमी म्हणते की अरे छान दिसतोय, पण हे सगळं काय? आकाश म्हणतो की तुला जिलेबी आवडते ना, म्हणून मी तुझ्यासाठी आज जिलेबी बनवणार आहे. भूमी म्हणते की मग तू बनवणार आहेस? आकाश म्हणतो की हो, आणि फक्त बनवणार नाहीये, झेंडावंदन झाल्यावर तुला भरवणार देखील आहे. शेजारच्या बायका भूमीला म्हणत असतात, भूमी आमच्या नवऱ्याला आमच्या जवळ बसायला टाइम सुद्धा नाहीये आणि तू मात्र नशिबवान आहेस हा. तर अक्का म्हणत असतात की साळकया माळकयांनो, माझ्या मुलाला मुलीला नजर नका लावू, चला बरं इथून. भूमी आकाशला म्हणत असते की आकाश ऐक ना, ते काका बनवतील जिलेबी, तू चल बरं इथून. असं म्हणून भूमी आकाशला घेऊन जात असते. तर आकाश आता भूमीला त्याच्याकडे ओढतो आणि म्हणतो की नाही. दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर आभी मात्र दुष्यंतला शोधत शोधत नंदनवन चाळीच्या आजूबाजूलाच असतो. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर इकडे मानसी अथर्वकडे येते आणि अथर्वला म्हणते की अथर्व, मला तुला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. अथर्व म्हणतो की पण माझ्याकडे वेळ नाहीये, तू काहीतरी सांगत नाही, तू कटकट करत असतेस. मानसी आता अथर्वचा लॅपटॉप घेते आणि बाजूला ठेवते आणि म्हणते की काय चाललंय तुझं? मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी. अरे तुला माहितीये का, आई आणि अभिभाऊजी आपल्यापासून काहीतरी लपवताय. अथर्व म्हणतो की काही पण काय बोलतीयस? मानसी म्हणत असते की अगं हो, मी खरंच सांगतोय, आणि ते ना ताईच्या बाबतीत काहीतरी आहे, तू एकदा आईंना विचार ना. अथर्व म्हणत असतो की तुझ्या डोक्यात ना सारखे संशयाचे किडे असतात आणि तुझा हा फालतू संशय घेऊन मी आईकडे जाऊ विचारायला. मानसी म्हणत असते की अरे तू जा, विचारू नको, पण एकदा विचारशील तरी, कारण ताईच्या बाबतीत हे सगळं आणि गोष्टी क्लिअर आपल्याला वाटतंय परंतु क्लिअर अजिबात नाहीये आणि मला 100% गॅरंटी आहे की ते आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवताय. अथर्व म्हणत असतो की नाही, माझी आई तशी नाहीये. मानसी म्हणत असते की तुला तुझी आई जितकी ट्रान्सपरंट वाटते ना, तितकी ट्रान्सपरंट नाहीये ती. एक नंबरची स्वार्थी बाई आहे आणि आतल्या गाठीची. तर अथर्वला आता खूप राग येतो आणि अथर्व आता मानसीवर हात उचलतो. माझ्या आईबद्दल एक तक्रार सुद्धा करायची नाही असं बोलून आता अथर्व तिथून निघून जातो. तर मानसी मागे रडत असते. आता रागिनी तिथे येते आणि म्हणते की झालं माझ्याबद्दल तक्रारी करून. मी आणि आकाशला इकडे एकत्र बघून आजूबाजूचे सर्व लोक हसत असतात. तेव्हा कुठेतरी आकाश आणि भूमी भानावर येतात. तर भूमी म्हणत असते की आकाश चल ना इथून, ते काका बनवतील ना जिलेबी. तर आकाश म्हणत असतो की नाही सायकल राणी, तू म्हणतेस ना की तुझ्या आकाशला सगळं काही येतं आणि मी तुझ्यासाठी जिलेबी बनवणार म्हणजे बनवणार. भूमी विचारते की तुला येते का बनवता? आकाश म्हणतो की मला बनवता येत नाही, मी कधी बनवली नाही, पण ह्या काकांनी शिकवली आहे मला. आकाश आता भूमीसाठी जिलेबी बनवत असतो आणि त्याच्याकडनं जिलेबी ही वाकडी तिकडी होत असते, परंतु तो तरीही ट्राय करत असतो. परंतु भूमीला हा त्याचा ट्राय समजत असतो आणि भूमी आकाशकडे खूप प्रेमाने बघत असते. आकाश म्हणत असतो की सायकल राणी, अगं वाकडे तिकडे झालं ग सगळं. तर भूमी म्हणत असते काही नाही, मला चालेल. आपला संसार जसा इतरांपेक्षा वेगळा आहे तशीच ही जिलेबी आहे आणि जेव्हा ही जिलेबी आता पाकात जाणार तेव्हा मग गोडवा येणार. आकाश, शेवटी आकार महत्वाचा नाहीये, या जिलेबीमध्ये तुझ्या हाताचा गोडवा जो टाकलायस ना तू, तो जास्त महत्वाचा आहे. तर आता रागिनी ही मानसीला विचारते की मानसी बाळा, डाळ वांग कसं करतात ग? मानसी ऑलरेडी खूप घाबरलेली असते. मानसी म्हणते की डाळ वांग का बरं? रागिनी म्हणते की अगं तुझी ताई बनवते ना एवढं छान डाळ वांग, मग तुला तर जमतच असेल, सांग बरं कसं बनवतात. तर मानसी म्हणते की नेहमी सारखीच फोडणी द्यायची आणि जास्तीचे मसाले घालायचे. तर रागिनी म्हणते की अगं असं काय सांगतेस, जरा नीट सांग ना, म्हणजे प्रत्येकाची पद्धत जरा वेगवेगळी असते. आणि मग मानसी सांगू लागते की तेलात हिंग मोहरीची फोडणी घालायची आणि त्यामध्ये वांग्याचे काप घालायचे, मग त्यात हळद मसाला आपले मसाले टाकायचे आणि मग त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. रागिनी म्हणते की मिठाचं काय बोललीस तू, मीठ काय टाकायचं? तर मानसी म्हणते की मीठ चवीपुरतं टाकायचं आई. रागिनी म्हणते की का ग पण असं का? तेव्हा मानसी म्हणते की मग आपण जेव्हा डाळीमध्ये पहिल्यांदा ही मीठ टाकून डाळ शिजवतो ना,
नंतर टाकलं तर भाजी खारट सुद्धा होऊ शकते म्हणून. रागिनी आता मानसीचा हात पकडते आणि म्हणते की कळतंय ना तुला, एवढं मीठ टाकलं तर पदार्थ बिघडतो, समजतंय ना. आणि मानसी बाळा, तू या घरामध्ये ना मिठासारखे, त्यामुळे चवीपुरतच राहायचं, कळलं तुला. ही फार पसरायचं नाही, चवीपुरतं राहायचं, नाही तर मग पदार्थ बिघडेल, कळलंय ना, लक्षात येते ना तुझ्या. आणि मग संसार कसा होईल तुझा, खारट होईल की नाही, कसा होईल. मानसी म्हणते की खारट होईल. रागिनी म्हणते की हो, आणि तुझा संसार खारट झालेला मला नाही चालणार. आणि हो, पुन्हा माझ्या दरवाजाला कान लावायचा नाही. आता मानसीला असं वाटतं की हिला कसं काय कळलं की मी हिच्या दरवाजाला कान लावून उभी होते म्हणून. रागिनी म्हणते की काय झालं, तुला प्रश्न पडला ना. तर इकडे आकाशने छान अशा जिलब्या बनवलेल्या असतात आणि तो भूमीला म्हणतो की सायकल राणी तू जा ना, मी तुला सरप्राईज देणार आहे छान गोल गोल जिलेब्या बनवून. भूमी म्हणते की बरं ठीक आहे जाते. आता भूमी तिथून जात असते तेव्हा आकाश भूमीला म्हणतो की सायकल राणी तू मला सकाळी झोपेमध्ये आय लव्ह यू म्हणालीस ना. मी थांबते आणि आता आकाशकडे बघू लागते. रागिनी आता मानसीला विचारते की तू माझ्या रूमला कान देऊन ऐकत होती, हे मला कसं कळलं, असा तुला प्रश्न पडला असेल ना यांच्यामुळे. तर आता पौर्णिमाची आई तिथे आलेली असते तेव्हा मानसी म्हणते की आई तू, तेव्हा ती म्हणते की अगं मग तू आता तुझ्या सासूची अशी हेरगिरी करत होती, मला काही ते पटत नव्हतं म्हणून मी सांगितलं. तर आता रागिनी मानसीचा हात पकडत असते आणि जोराने पिरगळत असते. तर त्याच वेळी तिथं अथर्व येतो, त्यामुळे रागिनी लगेच लाडात येते आणि म्हणते की बाळा, अगं तुला भूमीबद्दल माहिती हवी होती तर माझ्याकडे यायचंच ना तू. आमचं कालच बोलणं झालंय आणि भूमी सुद्धा खूप मज्जेत आहे आणि आकाश सुद्धा. कसं आहे बाळा, आपलं एकत्र कुटुंब आहे की नाही, मग सगळ्यांमध्ये पारदर्शकता हवी की नाही. आता तू माझ्या दाराला कान लावून ऐकत होतीस, आता हे बरं दिसतं का, सासू म्हणून मी तुला माफही करेल. परंतु तेव्हा अथर्व म्हणतो की पण मी माफ करणार नाही ना. रागिनी म्हणते की अरे जाऊ दे अथर्व, बहिणीच्या प्रेमामुळे केली तिने सासूची हेरगिरी, पण आता नाही करणार ना मानसी बाळा. त्यावर मानसी म्हणते की नाही करणार. रागिनी आता तिथून निघून जाते. तर अथर्व आता मानसीला सांगतो की आज जे झालं ना शेवटचं झालं म्हणून, परत जर असं झालं ना तर माझा हात हवेत थांबणार नाही. तर अभि आता नंदनवन चाळीच्या खूपच जवळ आलेला असतो. आकाश भूमीला विचारतो की सांग ना सायकल राणी, तू मला झोपेत आय लव्ह यू म्हणालीस ना. तर आता भूमी येते आणि आकाशच्या तोंडावर हात ठेवते, परंतु त्याच वेळी तो चिमटा असतो तो खाली पडतो. त्यामुळे आकाश आणि भूमी दोघंही ते घेण्यासाठी खाली वागतात, परंतु खाली वागतात आणि ते जिलेबीचं पीठ आहे ते त्यांच्या हातावर सांडतं, त्यामुळे ते खालीच बसून असतात. भूमी आणि आकाश दोघंही एकमेकांकडे बघत असतात, खाली असतात आणि त्याच वेळी तिथून अभि जातो. त्यामुळे अभिचं काही लक्ष आकाश आणि भूमीवर जात नाही. का आकाश आणि भूमीला सांगते की काय ह्या मुलांना तुमचा धांदरटपणा, आता नगरसेविका इथे येतील, जा बरं कपडे चेंज करून या. का म्हणतात की दुष्यंत नावाचं दुष्टचक्र संपलं ना, त्यामुळे मी देवीला गेले होते आणि हा धागा आणलाय, तो जरा आकाशच्या हातामध्ये बांध. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये अभि दुष्यंतला विचारतो की काय नाव काय म्हणाला त्या मुलीचं. दुष्यंत सांगतो की भूमी महाजन आणि तिचा तो नवरा आकाश. मी ज्या चाळीमध्ये राहतो ना त्याच चाळीमध्ये राहतात ते. तर इकडे चाळीमध्ये रघु काकांना सर्वजण मारत असतात तेव्हा आकाश त्यांना थांबवतो. तर भूमी आता रस्त्याने चाललेली असते आणि तिला समोरून अभि आणि रागिणीची गाडी दिसते, त्यामुळे ती थबकते. तर मित्रांनो, असे शुभ विवाह या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.